तुमच्याकडे असणारं संख्याबळ याच्यावर काय फरक पडेल का निर्णयावर किंवा निकालावर? खूप मोठा फरक पडेल. म्हणजे मी कालही सांगितलं की शिवसेना जी पळवलेली आहे एकनाथ शिंदेनी, ती शिवसेना अनाथ होईल आणि मूळ शिवसेनेमध्ये सगळ्यांना जाता येईल असा मार्ग सुद्धा मोकळा होईल. एकतर एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये जावं लागेल आणि मी कालही सांगितलं की एकनाथ शिंदेच्या पक्षाची ओळख ही महाराष्ट्रातल्या अमित शहांचा पक्ष अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपला अमित शहांच्या या एकनाथ शिंदेच्या पक्षाचं ऐकावं लागते, त्यांच्यासोबत युती करावं लागते, भांडणं झाले तरी जुळून घ्यावं लागते. हे सगळं राजकारण पण आहे. त्यामुळे मला तुम्ही तो राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी सांगतोय तुम्हाला. परंतु जर निकाल झाला 23 तारखेला, आता ही केस ठेवलेली आहे, सुनावणी होणार आहे आणि जर निकाल झाला तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने होणार, कारण की संविधान आणि कायदा त्यांच्या बाजूने. अशा वेळेस एकनाथ शिंदेची पळताभुई थोडी होणार आणि त्याच्यातले बरेच जण हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे येणार आणि त्याच्यामुळे मग आता ताईंनी जे सांगितलं ते संख्याबळाचे सगळेच मुद्दे बरेच ठिकाणचे सॉल्व्ह. बिनविरोध संदर्भात तुमच्या याचिका दाखल झाल्या होत्या. आता पुण्यामधून सुद्धा नोटाला जास्त मतदान झालेलं पाहायला मिळते. 2 लाखापेक्षा जास्त मतदान नोटाला झाले. लोकांची पसंती, लोकांचा विश्वास हरवला असं वाटतं का? नोटा एक एक्सप्रेशन आहे, एक अभिव्यक्ती आहे लोकांची की त्यांचा या राजकीय व्यवस्थेवर आत्ताचा विश्वास राहिला नाही. तो विश्वास मजबूत झाला पाहिजे म्हणून निदान ते त्या मतदान यंत्रापर्यंत जाऊन मतदान करत आहेत की यापैकी कोणी लायक नाही असे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचा आदर करणारी यंत्रणा निवडणूक आयोगाने ठरवली पाहिजे. कारण की काय होतं, त्या नोटाच्या मतांची ना मोजणी झाली तरी त्याची काही बेरीज वजाबाकी कशामध्ये होत नाही, कशामध्येच त्याची दखल घेतली जात नाही. हे चांगलं नाही. म्हणजे तुम्ही केवळ दिखाऊ जे बटन तिथं दिलेलं आहे त्याची जे आकडे त्याच्यामधून येतात त्याची कुठेतरी मोजणी झाली पाहिजे.